हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मला माहिती आहे खूप दिवसापासून आपण व्हिडिओ टाकला नाही आहे. आत्ता सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि आपण निघालो आहोत माथेरानला. सो लेट्स गो एक्सप्लोर माथेरान विथ वेदिका. We are all set. वेलकम टू माथेरान. ही दस्तुरी कार पार्किंग आहे. हां. इथून माथेरान पाऊण तास लागतो जायला. बरं, तुमचं नाव? प्रकाश शेंडे. आणि तुम्ही इकडचेच हो, राहणार आहे? इथलेच. इकडे. मग तुम्ही आता पावसाळ्यात वगैरे अपडाऊन कसं करता? सर्व बरोबर होते. होतं बरोबर. हां. इथे त्रास नाही होत? काहीच नाही, इथे छेडछाड होत नाही, चोरी लबाडी Safe होत आहे, नाही. काहीच नाही. सेफ जागा आहे एकदम माथेरान म्हटलं तर. आणि हे ब्रिटिशांच्या हो काळापासून आहे. हो ते मुंबईचं सगळं गरमी हो, हे हो. करायसाठी इकडे आणि यायचे. हे ट्रेन आहे ना माथेरानची, हां, हां. आता ते 110 वर्ष झाली त्यांच्या गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये दिली ती. अच्छा. आदमजी पीरभावची होती पहिले. हां, हां, हां. त्यांनी तर ती केलं आता होतं 110 वर्ष झाली ते गव्हर्नमेंटच्या ताब्यात. आणि समुद्र पातळीपासून किती उंचावर माहिती? हे 3,500 फूट आहे वरती. बापरे. आणि इथे कंपल्सरी मग इथून पुढे जायला घोडा. घोडे असतात. घोडे. ह्याच्या पुढे घोडे, गाड्या अलाउड नाही. गाड्या अलाउड नाही. हात म्हणजे- रिक्षा असते, म्हातारी माणसं असतात ना, प्रदूषण मुक्त आणि वाहन मुक्त पूर्ण हिल स्टेशन आहे माथेरान. असं आहे तुम्ही ते. नक्की या आणि एन्जॉय. माथेरानचा शो व्ह्यू पॉइंट्स नले यांनी 1850 मध्ये लावला. मुंबईच्या उष्ण हवामानातून थोडासा आराम मिळावा म्हणून ते इथे आले. आणि खरंच इथे खूपच छान वातावरण आहे. इमॅजिन करा हेच वातावरण पावसाळ्यात किती सुंदर असेल. असं हे छोटंसं हिल स्टेशन माथेरान. तुला नाही वाटत का हे घोडे थोडे आपल्यासारखे दिसतात? म्हणजे तुझा वाला बघ थोडासा असा सुंदर तुझ्यासारखा आहे आणि माझी माझ्यासारखी आहे सुंदर असं वाटते. पण असं असतं का? नाही. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ मी टाकला नाही आहे. आय नो दॅट, बट आय एम बॅक विथ अ बँगर व्हिडिओ फॉर यू ऑल. होप यू लाईक इट. अँड वी हॅव अराइव्ड ॲट आवर हॉटेल. आता मस्तपैकी फ्रेश होणार आहे आणि मग तुम्हाला सगळे पॉईंट्स दाखवणार आहे. कसं वाटतंय तुला? खूप छान. 22-23 वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो लग्नानंतर. मग आता तेच परत तशीच आहे का काही चेंज झालेली आहे जागा? नाही, बरंचसं चेंज आहे, पण वातावरण तेच आहे, जंगलही तेच आहे, तसंच आहे, अगदी तसं. कारण इथे पोल्युशन नाही आहे पहिली गोष्ट, आणि व्हेकल्सला अलाउड नाही, त्याच्यामुळे पोल्युशन पण नाही आहे आणि ॲज इट इज ते आहे. तरी जर तुला मी म्हटलं तू पुण्याला चूज करशील का माथेरान? माथेरानसाठी नाही. तुला 2 दिवस रिलॅक्स. तुला इथे सोडून जातो बा. खूप छान. तुमच्यापासून सुटका. The resort that we are staying in is Bike Brightland Adventure Resort. आणि खूप सुंदर जागा आहे. इथे स्विमिंग पूल, आय थिंक स्विमिंग पूल, ब्रेकफास्ट, डिनर सगळेच काइंड ऑफ ऑप्शन आहेत आणि ऑल काइंड्स ऑफ स्टेज अवेलेबल आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे.
आता आपण निघालो आहोत सगळे पॉइंट्स बघायला ऑलरेडी. मलाही माहीत नाही आहेत नक्की कुठले पॉइंट्स आहेत, बट आपण सोबत बघणार आहोत आणि लेट्स गो. तर पिसारनाथ मंदिर हे एक शंकराचं मंदिर आहे आणि माथेरान येथील सर्वात जागरूक देवस्थान सुद्धा आहे. तर आम्ही इकडचं दर्शन घेतलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही इकडे आले तर हा स्पॉट तरी नक्की मिस नका करू. तर हा आहे लॉर्ड्स पॉइंट आणि इथे तुम्हाला हा व्ह्यू दिसतो. हे फक्त मलाच दिसतंय का तुम्हाला पण हे थोडं माणसासारखं दिसतंय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पण बघताय त्या फिंगर माउंटेनच्या वरती तुम्हाला बघायचंय छत्रपती शिवाजी महाराजांची अर्ध मूर्ती तुम्हाला दिसेल. रॉक क्लाइम्बिंग, ट्रॅकिंग, क्लाइम्बिंग वगैरे करतात त्या लोकांनी वरती चढून स्थापन केली आहे. इकडे चालत जायला रस्ता रूट नाहीये, क्लाइम्बिंग करावी लागते. हा जो फिंगर माउंटेन दिसतो अंगठासारखा सुळका, त्याच्या डोक्यावरती तुम्ही महाराजांची मूर्ती बघितली. 2014च्या आधी ज्यांनी रॉक क्लाइम्बिंग केली होती त्या लोकांनी वरती चढून स्थापन केली होती. सी लेवलच्या किती? आता आपण 2500 फूट हे आपण ग्राउंड लेवल पासून उंच आहे आणि 817 का 818 मीटर हे आपण सी लेवल पासून उंच आहे. 800 पुढे समथिंग काहीतरी आहे पण 800 मीटर हे कन्फर्म आहे. सिटी मधून ट्रेकिंग करावी लागते. कलावंती दुर्ग किल्ला ह्याचं नाव आहे. 90 डिग्रीच्या पायऱ्या चढाव्या लागतात. 2-2 फुटाची एक पायरी, अशा पायऱ्या चढून तुम्हाला वरती जावं लागतं. कलावंती दुर्ग किल्ल्याचं नाव आहे. हा मोठावाला व्ही दिसतो ना, व्हीच्या राईट साईडचं तुम्ही बघितलं. आता ताई वाघाची गुहा बघायची. ही रिअल केव आहे, नॅचरली बनलेली आणि केवच्या आतमध्ये जो स्टॅच्यू दिसतोय तो नकली ठेवलेला आहे टुरिस्ट अट्रॅक्शन साठी गव्हर्नमेंटने. एंट्री मलंग पॉइंट वरून आहे. रिअल केव बट फेक स्टॅच्यू. असं वंट्रेल साईडला पण एक केव आहे, तिकडे टेम्पल बनवलेला आहे. पण इकडे जी केव आहे याच्यात फक्त फायबरचा स्टॅच्यू टुरिस्ट अट्रॅक्शन साठी ठेवलेला आहे. 2 लाकडाच्या शिड्या दिसतील, 2 हँगिंग लॅडर आहे. ह्याच्यावर लटकून ह्याच्यावर उतरून आदिवासी लोक मधाचे पोळे काढतात. डोंगराच्या कपारीला जे हनीकोम्स लागतात ना, ते कलेक्ट करण्यासाठी ट्रायबल पीपल या लॅडरचा यूज करतात. अजूनही याचा वापर एप्रिल मार्चच्या किंवा मेच्या एंडिंगला होतो. हे जे बाजूला रोप आहे मध्ये बांबूज आहेत, हेवी बांबूज आहेत आणि झाडाला बांधून ती खालती सोडलेली आहे. जसे हेलिकॉप्टर मधून सोडतात बघा विलनला हिरोला वाचवण्यासाठी, त्या टाइप मध्ये या शिड्या आहेत. आधी लोक राहतात, आदिवासी लोकांचं हे गाव आहे आणि हे लोक इकडे जातात मधाचे पोळे वगैरे काढायला. आपण परत निघालो आहोत एका दुसऱ्या पॉइंटकडे. दाट जंगलात. अगेन अ ग्रेट एक्सपिरियन्स. निलगिरी ऑइल वापरतात म्हणजे युकॅलिप्टस ऑइल. हो. आपण आता आलो आहोत लुई पॉइंट. इथे असं मानलं जातं की एक ब्रिटिश ऑफिसर आपल्या घोड्यावर इथपर्यंत आला होता आणि त्याला काही अंदाज आला नसेल आणि तो सरळ थेट दरीत कोसळला. तर अशा या पॉइंटचं नाव आहे लुई पॉइंट. खूप छान वाटतंय कारण की इथून आपण त्या साईडला होतो, आपण तिकडून हे सगळे पॉइंट्स इकडे बघितले आणि आता आपण या साईडला येऊन तिकडचे पॉइंट्स बघतो आहोत. आपण तिकडून टेलिस्कोपमधून बघितलेला स्टॅच्यू इथून दिसतोय क्लिअरली.
guys, you are not ready for this. काका तुमचं नाव काय? दत्ता शिंदे. आम्ही पण शिंदे आहोत. तुम्ही कुठले आहात? महाराष्ट्र इकडचेच. म्हणजे माड आमचं महाड. आम्ही पण मुलगा मराठा हिंदी मराठा आणि स्थायिक आम्ही मात्र झालो इथे 2-3 पाड्यापासून येते. आता तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी. बेस्ट सीझन कुठला आहे? इथे पावसामध्ये जून जुलै ऑगस्ट. तुमचे हाल नाही होत? नाही पावसामध्ये पैसे ते कव्हर करायचे म्हणजे कसं आहे मग हल्ली म्हणजे पूर्वी 30 वर्षापूर्वी ना उन्हाळी सीझन असतं म्हणजे दिवाळी क्रिसमस आणि मे महिना तेव्हा मात्र कम्प्लिटली पावसाळी बंद असायचं. आणि आता काय झालं आता नवीन पिढी आली काय आलं आता पावसाळी मोसम जोरात चालतो. हां आता माणसात भिजायला येतात पहिल्या माणसाला थंडी वाजायची घरी बसायची आता तसं नाही राहिलंय. आणि आम्हाला आता कळलं की काका पण पत्रकार आहेत. आता तुम्ही रिटायर्ड आहे का आता? एन्जॉय नाही चालू आहे आपल्या नो पेमेंट असं म्हणजे मोज मजेमध्ये करायचं. म्हणजे युट्यूबला बी काम करतो आम्ही. तुमचं कुठलं आहे चॅनल? माझं वेदिका म्हणून आहे. मी देते तुम्हाला. कसं वाटतं तुम्हाला माथेरानमध्ये राहायला? माथेरानमध्ये आम्ही खाली जरी कुठे गेलो आमच्या गावी आईचं गाव आमचं पोयनळ अलिबाग आहे तिथे जरी आम्ही गेलो तरी जास्तीत 1 दिवस होतो पण नाही. लगेच पहिले कधी माथेरानमध्ये वाटत म्हणजे खाली कसं गरमी आहे आणि आपलं गाव ते गाव शेवटी माथेरान. माझं माहित अच्छा. आमच्या घरी पण कारखाना आहे पूर्वीपासून. अच्छा. गणपती हाती करतो. आम्ही पण शिंदे आहोत. आम्ही पण शहाणपळी मराठा पण आम्ही इकडच्या आहोत. धुळ्याकडच्या. धुळे खानदेशी. आहेत ना महाबळेश्वरच्या खालचे पायथ्याचे ते महाडचे इथले म्हणजे असं विखुरले गेलेले आहेत. इको पॉइंटला आवाजच आहे. झाडे आता एका पॉईंटला आवाजाचं म्हणजे राईटला जायचं असं राईटला कॉर्नरवर जायचं. आणि तिथून वाढवतो आपल्या जो आवडता व्यक्ती आहे आपली बरं. तिथून आम्ही वाढायचं. आता कसं झाडी पण पूर्वी डबल टिबल आवाज येतो. एवढी गर्दी असते त्या कोपऱ्यावर. काय दिवसेंदिवस कसं निसर्ग माणसं चेंज निसर्ग चेंज. आता आपण वॉक करत आहोत माथेरानच्या मार्केटमध्ये, जिथे आपली पेट पूजा झाली आहे. मी घोड्यावरून उतरून शतपावली करत रूमवर जाणार आहे. वी आर बॅक ॲट दी हॉटेल आणि आता मस्तपैकी आराम करायचा आहे. छान फ्रेश होणार आहे आणि त्यानंतर बघू काय करायचं. आणि मी खूप थकवा आलेला आहे. सो सी यू. अँड इट्स डे 2 इन माथेरान. अँड आता आपण सध्या निघालो आहोत ब्रेकफास्टला कारण खूप भूक लागली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बघूयात काय करायचं आहे ते. आता आपण करणार आहोत झिप लाईनिंग. हात सोड ना. अमेझिंग एक्सपिरियन्स 10 on 10. आता आपण करणार आहोत सायकलिंग बट फ्रॉम अ हाईट.
पोहोचलो आहोत चेकआउट. आणि आता आम्ही खाली परत बस्तुरी पॉइंटला जाणार आहे, तिथून गाडी घेऊन मग पुण्याला. तर let's go. माथेरानची लाईफलाईन म्हणजेच ही टॉय ट्रेन. या टॉय ट्रेनचं कन्स्ट्रक्शन नेरळ पासून माथेरानपर्यंत करता करता 7 वर्ष लागली होती आणि ते सर आदमजी पीरबॉय यांच्या अंडर झालं होतं. ह्याचं कन्स्ट्रक्शनची आयडिया 1850 मध्ये आली होती आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन 1901 to 1908 पर्यंत चालू होतं. आधी ही ट्रेन फक्त इकडे लॉजिस्टिक्स खालून वरती आणायला यूज केली जायची आणि नंतर ती गव्हर्नमेंटच्या ताब्यात देण्यात आली फॉर नॉर्मल ट्रान्सपोर्टेशन. दिस इज दी माथेरान टॉय ट्रेन. माथेरान टॉय ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत इंडियामध्ये जे कुठलेही टॉय ट्रेन्स आहेत, लाईक दार्जिलिंगमध्ये आहे, शिमलामध्ये आहे, हे सगळे ब्रिटिशांनी कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. पण माथेरानची टॉय ट्रेन ही एका इंडियन माणसाने तयार केलेली आहे. सर आदमजी पीरबॉय यांच्या आयडियापासून ते एक्झिक्युशन पर्यंतचा ही जी मेहनत होती ही आता इंडियाच्या नॅरो गेज टॉय ट्रेनच्या फॉर्ममध्ये रिफ्लेक्ट होते. आणि अशा प्रकारे आपली माथेरानची ट्रिप इथेच संपली आहे. आम्ही ॲक्च्युली टॉय ट्रेनमधून जाणार होतो, बट तिकीट्स सोल्ड आउट झाले होते आणि त्यामुळे मला तो चान्स मिळाला नाही. बट इथे ई रिक्षा ही सुविधासुद्धा आहे. तर आम्ही ई रिक्षाने माथेरानपासून खाली आता दस्तूर पॉईंटच्या इथे आलो आहोत. अँड विथ दिस वी हॅड अ लॉट ऑफ फन ओव्हर हिअर. तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहून द्या. आणि अशाच कॉन्टेंटसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.